हाय हॅलो नमस्कार. माझं नाव रिंकू आहे आणि मी ओमानला राहते. बरं, तर मला वाटतं बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करते मी आणि बरेच दिवस म्हणण्यापेक्षा खूप महिन्यानंतर. लाईफमध्ये असे बरेच डाऊनफॉल होत असतात, सगळे शेअर करायचे असतात ऑनलाईन असं नाही. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ थोडी वेगळीच ठेवलेली बरी असते, कारण आपण जसं टाकतो तशी लोकं आपल्याला रिव्ह्यू करतात आणि आपल्याला सहन करण्याची आणि सांगण्याची पण शक्ती पाहिजे जी देवाने दिलेली असते, पण प्रत्येकाच्या माणसात असते नसते त्याच्यावर ते डिपेंड असते. बरं, ते जाऊ दे, बाजूला राहू द्या. ओमानमध्ये सध्या प्रचंड गरमी आहे आणि मुलांच्या शाळा पण चालू आहेत. मुलं कशी राहतात माहिती नाही. हा AC असल्यामुळे काही फरक नाही पडत, पण जरा बाहेर जातो तर मग तेव्हा तर गरमी जाणवतेच. आणि त्याचबरोबर आम्ही भारतात गेलेलो दर्शनी, मी दोघं जणच. आणि गावाला सगळ्यांच्या मेला सुट्ट्या संपतात, यांच्या मुलांच्या इकडे ओमानला 15 जूनला सुट्ट्या चालू होतात. सगळं उलटसुलट होतं, तरी पण गेलेलो गावाला 1 आठवडा. बाकीचे उरलेले दिवस मुंबईला राहिलो आणि मग रिटर्न आपला रस्ता ओमानचा धरला. आणि आता इथे कशी सवय झाली आहे. पहिले सुरुवातीला आलो ते वेगळंच वाटायचं, पण आता आपला स्वतःचं घरच वाटायला लागलं आहे. हां, जशी लोकं मुंबईला येतात नंतर आवडीने गावाला जातात, तसंच आमचा हे प्रकार मुंबईच्या ऐवजी आम्ही ओमानला असतो. आणि होतं काय माहिती आहे का, ब्लॉग टाकायला काही प्रश्न नाही, काही अडचणी असतात त्याच्यामुळं होतं. लोक आपल्याला नाव ठेवायला तयार असतात, पण ठीक आहे, त्यांना आपण बाजूला सरायचं आणि आपलं काम आपण करत असायचं. चला, उद्या भेटू.